भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आमदार भोंडेकरांचा आरोप आहे। भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेनं 2008ला बलुतेदार संस्थेला 1,19,00,000 रुपये कर्ज दिलं होतं। शासनानं 2016 मध्ये बँकेला पैसे दिले, ते पैसे बँकेत जमा झाले, पण तरीही बँकेनं 12 बलुतेदार संस्थेवर थकीत रक्कम असल्याचा उल्लेख केलाय। तसंच प्रमाणपत्र सुद्धा त्या संस्थेला देण्यात आलेलं आहे। मात्र बँकेतील रेकॉर्ड अपडेट न करता त्याच्यात स्थगिती दाखवण्यात आली आहे। असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बीडीसीसी बँकेत होत असल्याचा आरोप हा आता करण्यात येतोय आणि या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी देखील केली होती। बीडीसी बँकेमध्ये खरं तर जे 12 बलुतेदार संस्था होते त्यांच्या कर्जमाफी 2008 मध्ये झालेला आहे आणि कर्जमाफी शासनाला झालेल्याचं प्रमाणपत्रसुद्धा यांनी पैसे मिळाल्याचे दिलेलं आहे। एवढं झाल्यानंतर ते पुन्हा ते स्थगिती दाखवून राहिले, म्हणजे ते पुन्हा कर्जबाजारी दाखवून राहिले। शासनाचा पैसा दिल्यानंतरही जर कर्जबाजारी दाखवत असतील तर हा शासनाचा पैसा गेला कुठं? हा घोटाळा आहे का काय? हा आम्ही याची मागणी करणार आहोत आणि ज्या संस्थेच्या शासनाने पैसे दिले त्याला नील करायला पाहिजे, त्याला ती संस्थेला मतदानाचा अधिकार बहाल करायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।